जालना महानगरपालिका जाहीर झाल्यावर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होतीये। त्यामुळे शहराचा विकास करणारे नगरसेवक हवे असल्याचं मत तरुणांनी व्यक्त केलंय। जालना शहरातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवणारा नगरसेवक हवा असंही मत तरुणांनी व्यक्त केलंय। महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने खास जालन्यातल्या तरुणांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। पाहूया। जालना महानगरपालिकेच्या रणसंग्रामामध्ये सर्वाधिक चर्चा होते ती समस्यांची। या समस्येला धरून तरुणाईचे नेमकं काय मत आहे, त्यांचा काही याबाबतचा दृष्टिकोन आहे का, हे जाणून घेण्यासाठी मी एका ग्राउंडवर आलोय। त्या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस भरतीची तयारी करताना हे सगळे तरुण दिसत आहेत। अतिशय छोटं ग्राउंड आहे, असुविधेचा प्रश्न आहे, अर्थात तो मुद्दा पण येणारच आहे। दादा मला सांगा, महानगरपालिकेमध्ये अशा कुठल्या समस्या आहे की ज्याची प्रथम सोडवणूक झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः तर आमच्या ह्याच्यानुसार सध्या इथं ग्राउंड वगैरे अवेलेबल नाही। आता पोलीस भरती तोंडावरती आलेली आहे आणि लाखो विद्यार्थी प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी चांगलं ग्राउंड एक अवेलेबल नाही आहे आणि ग्राउंड नसल्यामुळे आम्हाला रोज लॉंग रनिंगला वगैरे जावं लागत आहे। त्यासाठी खूप जास्त परेशानी वगैरे होत आहे मुलांची, सीन पेन वगैरे होतं, खूप म्हणजे तब्येत वगैरे बिघडते, पाय बरोबर राहत नाही त्याच्यासाठी। आणि इथं शौचालय वगैरे पण महानगरपालिकेचे आता जिथे तुम्ही जाताल बाहेर कुठं पण की एक 500 मीटर 1000 मीटरवरती कुठं पण शौचालय वगैरे असतात। इथे जालन्यात तर कुठं बघायला भेटलं नाही मला आतापर्यंत। आणि दुसरं इथं मोकाट कुत्रे, मोकाट जनावर वगैरे खूप सारे जास्त आहेत। आम्ही सकाळी 5ला ग्राउंडला येतो त्यावेळेस अंगावर पडून येतात, ग्राउंडला जायची पण भीती वाटते आणि एवढी घाण वगैरे सगळी वास वगैरे मारते। म्हणजे मला एक महत्त्वाचा मुद्दा इथं वाटला, मोकाट कुत्रे। म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये जालना शहरामध्ये अक्षरशः 2 चिमुकल्यांना मोकाट कुत्र्यामुळे जीव गमावा लागला। तो त्रास भावी पोलिसांना सुद्धा व्हायला लागलाय। हा सर, होतोय आमच्याला। सकाळी ग्राउंडला येताना कोणी पण जनावर अंगावर येतो, लेडीजला जास्त प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे। तर आमची सरकारला हीच मागणी की प्रथम आम्हाला ग्राउंड अवेलेबल करून द्यावं। मला महानगरपालिकेला एकच इच्छा आहे महानगरपालिकेकडून की इथं कितीतरी विद्यार्थी, हजारो विद्यार्थी तयारी करतात जालना जिल्ह्यामध्ये, पण इथं कुठलाही सरकार किंवा कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी येऊन बघत नाही की कुठे स्वच्छता आहे, कुठे काय कमी आहे। आज गल्लोगल्ली जर बघितले तर कितीतरी संख्येने कुत्रे आढळतात आणि महिलेवर किंवा मुलावर किंवा विद्यार्थ्यावर हल्ला करतात। मला एकच सांगायचंय की रात्रीच्या 4 किंवा 5 वाजेपर्यंत, 4 किंवा 5 वाजता मुलं ज्यावेळेस भरतीला सकाळी मॉर्निंगला उठतात त्यावेळेस महिला पण येतात, अंधारात येतात आणि येताना कुत्रे चावतात। काही मुलांना त्रास आहे। आज माझे 2-3 विद्यार्थी कुत्रे चावल्यामुळे पण आज घरी बसले। मुलगी म्हणून माझी एकच अपेक्षा आहे सर की मी सकाळी 5 वाजता जायचं म्हटल्यावर तुम्ही समजू शकता की एक मुलगी रात्रीचा प्रवास करायचा म्हटले तर खूप त्रास होतो सर। रात्रीचे जनावर, गाई गुरं, परत आमचं यायचं म्हणजे, आणि जसं तसं आलो आम्ही कसं तरी, तर ग्राउंड वरती खूप कष्ट घ्यावं लागतात सर आम्हाला। कारण आम्ही 8 दिवसापासून ग्राउंड रोडवरती करतोय आणि रोडवर प्रॉब्लेम होतोय, आम्हाला सीन पेन खूप होतोय। आणि ग्राउंडची पण सुरक्षिततेचा पण माझा पहिला मुद्दा म्हणजे सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावलेत असं एक असतं, म्हणजे सीसीटीव्ही लावले तर हे सफिशियंट आहे? सीसीटीव्ही पण पाहिजे ते मी नाही सांगू शकणार सर, बट माझा एकच प्रश्न आहे की आमच्यासाठी ग्राउंडची सुविधा करावी, वॉशरूमची, आणि कुत्रे हे करून घ्यावे, बस इतकं माझी 3च अपेक्षा आहे। महापौरांनी, समजा उदाहरणार्थ महापौरांनी विशेषतः लोकप्रतिनिधी कोणी असो, आमदार असो, खासदार असो किंवा कोणताही पक्षाचा नेता असो, या सर्व नेत्यांना एक उद्देशमधून एक तरी काहीतरी बोलावं की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही मतदार घेतात आणि विशेषतः म्हणजे या तरुण पिढीने तुम्हाला एक वर्चस्व देण्याचं काम करत आहेत। तर त्या जर ह्या समस्या जर आमच्या पूर्ण झाल्या नसतील तर खरंच तर सरकारला मध्ये इतर पॉलिटिक्स कोणता बी असो तर त्याला ह्या सर्व गोष्टीचा त्याला मात देता येईल आणि हे नवतरुण पिढी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। चला, अशी पण एक भूमिका आहे खरं तर। ह्या सगळ्या जे निवेदित किंवा भावी पोलीस आहेत म्हणा, ह्या सगळ्यांच्या काही समस्या आहेत, प्रामुख्याने शहराच्या निगडीत आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या ह्या समस्या ह्या तरुणांनी या ठिकाणी बोलून दाखवल्या। अशाच वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरती नेमका दृष्टिकोन काय आहे ह्या जालना शहरवासियांचा, महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा इथून पुढे आपला प्रयत्न राहणार आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
न्यूज.